महापालिका निवडणुका निमित्ताने 18 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधू एकत्रित आले आहेत। ठाकरे बंधूंनी बुधवार दिनांक 24 डिसेंबर रोजी महापालिका निवडणुकांसाठी मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीची घोषणा केली आहे। या घोषणेनंतर नाशिकमध्ये मनसेकडून सातपूरला दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या महाराष्ट्रात एकच ब्रँड ठाकरे ब्रँडच्या जय घोषाने परिसर दुमदुमून गेला। राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंची युती झाली आहे। मुंबई, ठाणे, नाशिकसह प्रमुख महापालिकांमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्रितरित्या लढणार आहे। याबाबत राज व उद्धव ठाकरे यांनी बुधवारी युतीची अधिकृत घोषणा केली आहे। हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठविण्यासाठी दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सातपूर कॉलनी येथे जल्लोष साजरा केलाय। यावेळी मनसेचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांनी अधिक माहिती दिली आहे। या प्रसंगी मनसे माजी नगरसेवक सलीम मामा शेख, गीताताई जाधव, संजय जाधव, सचिन सिन्हा, विजय आहिरे, आनंदराव दिघोळे, सोपान शहाणे आदी मनसे आणि शिवसेना उभाटा पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व नागरिकांना मानाचा जय महाराष्ट्र। आदरणीय सर्वांचे लाडके असे सर्वांचे श्रद्धास्थान आपले बाळासाहेब ठाकरे यांची खरी तर एक इच्छा होती की दोघे भावांनी एकत्र यावं आणि आज खऱ्या अर्थाने ती एकी झालेली आहे। मला असं वाटतं मराठी भाषेला ज्यांनी अभिजात दर्जा मिळवून दिलेला आहे असे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रात हा आनंदोत्सव साजरा होत आहे। आणि तसंच पूर्ण महाराष्ट्रातल्या रणरागिणी ज्या आहेत सर्व मिळून आम्ही दोन्ही साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहू अशी मी तुम्हाला गवाही देते। ओके, बाबा मनसेची आणि शिवसेनेची युती झाली, आनंदोत्सव साजरा करताय, काय सांगणार? खरं तर फक्त नाशिकमध्येच हा जल्लोष साजरा होत नाहीये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि मनसे यांची युती झालेली आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती का दोघं भावांनी महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी एकत्र यावं आणि मला वाटतं ती बाळासाहेब यांची इच्छा आज आदरणीय राजसाहेब ठाकरे, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे त्यांनी आज पूर्ण केलेली आहे। आणि आपण जर बघितलं आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही चर्चा झाली का सीटांबाबतीत की कुठं काय द्यायचे काय अशी का तुमच्या चर्चा झाली? खरं तर ही जी युती झाली आहे ही सीटांसाठी युती झालेली नाहीये। ही युती फक्त महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आणि हा जागेचा फॉर्म्युला नाहीये, कायम सोबत राहण्याचा फॉर्म्युला आहे महाराष्ट्राच्या हितासाठी। आम्ही कोणाला किती जागा, कोणाला मनसेला किती जागा आणि शिवसेनेला किती जागा या माध्यमातून आम्ही बघत नाही। महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, मराठी माणसाच्या कल्याणासाठी ही युती झालेली आहे। दोघे बंधू सोबत आले त्याच्यानंतर आम्हाला सगळ्यांना आनंद आहे। आमचा आनंद करण्याला ही काळाची गरज आहे, त्याच्यासाठी पुढे ठाकरे बोला। आज अखंड महाराष्ट्राला, नवे देशाला दिशा देणारा आज एक दोन्ही बंधूंची युती झालेली आहे। आज तुम्ही फक्त महाराष्ट्राचा विचार करत असाल पण देशाच्या कोपऱ्यातून देखील लोक खुश होत आहे। तर ह्या युतीचा आनंद आम्हाला सातपूरमध्ये अनेक कार्यकर्त्यांना लहानपासून मोठ्यापर्यंत, म्हाताऱ्यापासून ते जवानपर्यंत सर्वांना हा आनंद झालेला आहे। आणि हा आनंद म्हणजे दिवाळीसारखा। तुम्ही पक्षामध्ये सक्रिय आहे, ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होते आज तुमचा तो आनंद उत्सव आज तुम्ही साजरा करताय। मनसे शिवसेना आज युती शिक्कामोर्तब झालेलं आहे। मनसैनिक म्हणून, सामान्य कार्यकर्ता म्हणून तुमची काय भावना आहे आज? खरं तर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाच्या अगोदरपासून आम्ही हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत। इथे सर्व शिवसेने म्हणजे मूळ शिवसेनेचे जो परिवार होता तो परिवार दोन भागात विभागला गेला होता, तो परिवार आज एकत्र झालेला आहे। त्याच्यामुळे आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे। हा जो शिवसेना असेल, मनसे असेल, ही एक नेते बनवायची फॅक्टरी। अनेक नेते गेले सोडून आम्हाला, पण जे तळागाळाचा कार्यकर्ता आहे तो ना तसाच आहे। आणि याच्यातूनच आता परत जो ठाकरे ब्रँड जो करिश्मा दाखवणार आहे याच्यातूनच परत नगरसेवक निवडून येतील, परत आमदार येतील, याच्यातूनच परत खासदार होतील। आणि ते आम्ही एक ब्रीदवाक्य काढले की खोके आणि बोके संपून जाणार आहे।
आणि फक्त ठाकरे ब्रँडच राहणार आहे. मार्केटमध्ये नमस्कार. सर्वप्रथम नमस्कार माझा. मनसे व शिवसेना यांची जी युती झालेली आहे यांना आम्हाला खरंच आभार मानते यांचं सर्वांचं. ते आम्हाला याचा आनंद झालेला आहे जे युती झालेली आहे ते. आणि आता आम्ही जो बदल घडवणार आहे तो एकदम व्यवस्थित, म्हणजे सर्वप्रथम आम्हाला असं सांगण्यात आलं की सगळी यांची युती झालेली मनसे आणि शिवसेनाची. तर आम्ही याच्यातून चांगल्यात चांगला सगळं घडवण्याचा प्रयत्न करू, घडवूनच आणू. आणि जो मनसे आणि शिवसेनेची युती झालेली त्या दोघांचा गुलाब उधळल्याशिवाय राहणार नाही. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.